संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न। या तीन महान सर्वश्रेष्ठ रत्नांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद असीमित त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या आनंदमय अशा वातावरणामध्ये संपन्न होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, मुख्य संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका संपूर्ण गावकरी मंडळी आणि लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी किंवा सुरुवात करीत असताना सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मी अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून त्यांच्या प्रती की ज्यांनी अथक परिश्रम करून तन मन धन खर्च करून या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिलं। त्यांचे वैयक्तिक नाव तर घेणार नाही, परंतु जे कोणी आहेत दानदायक दायिका ज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तन मन धन खर्च करून आजचा हा कार्यक्रम घडविण्यासाठी या ठिकाणी मेहनत केली, या ठिकाणी कार्य केलं, त्या सर्व दानदायक दायिका कार्यकर्ता मंडळी पुरुष मंडळी महिला माता भगिनी आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना आणि मंगलाशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, अकोला या जिल्ह्यामध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये तालुका अंजनगाव सुरजी आणि वनोजा गाव वनोजा बाग या गावामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या आशीर्वादाने आणि पूजनीय भिक्खू संघाच्या शुभ हस्ते आपल्या या त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये सुंदर अशा बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झाली। या बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आज हा धम्मचा संस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। या बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापनेचं अहोभाग्य आपल्या सर्वांना आज लाभलं। भाग्य वगैरे तर आपण मानत नाही, भाग्यावरती आपला विश्वास नाही, ते नशीब वगैरे म्हणतात ना, त्याच्यावरती आपला कदापि विश्वास नाही। आपण याला पुण्य म्हणूया, पुण्यावरती आपला विश्वास आहे। आज इतक्या वर्षानंतर आपल्या गावामध्ये वनोजा बाग या गावात या त्रिरत्न बुद्ध विहारात आपल्या सर्वांना हे अहो पुण्य प्राप्त झालं की ज्या तथागतांना संपूर्ण जग हात जोडते, संपूर्ण हे विश्व हात जोडते,
त्या महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या रूपाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा लाभ आपल्या सर्वांना प्राप्त झाला. हे आपल्या सर्वांचं महापुण्य आहे. ही गोष्ट तुम्ही एवढी साधी सोपी समजू नका. असेल ती मूर्ती 50,000ची 1,00,000ची, आपल्याला जे हे महापुण्य प्राप्त झालं, हे पुण्य हा लाभ या लाखो करोडो रुपयांपेक्षा पण मोठा आहे. हे साधं सोपं तुम्ही समजू नका. यामध्ये आपण स्वतःची धन्यता मानली पाहिजे की आपण किती धन्य आहोत. ही धन्यता आपल्याला प्राप्त झाली की आज एवढ्या महान तथागत सम्यक संबुद्धांच्या मूर्तीची स्थापना आज आपल्या सर्वांच्या वतीने होत आहे. अहो, किती हे आपलं मोठं पुण्य. आणि ज्या महामानवामुळे आपल्याला हे महापुण्य प्राप्त झालं ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच विसरू नका. हे महापुण्य, बुद्ध मूर्ती स्थापनेचं महापुण्य जे आपल्याला प्राप्त झालं, हे केवळ आणि केवळ कोणामुळे प्राप्त झालेलं आहे? अहो, आपल्या सर्वांचे भाग्य विधाते, या भारताचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला हा लाभ प्राप्त झाला. म्हणून आपण महापुण्यवान आहोत. यामध्ये आपण धन्यता मानली पाहिजे. स्वतः बाबासाहेब सुद्धा स्वतःला धन्य समजतात. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा स्वतःला धन्य समजतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अशाच एका विहारामध्ये अशीच एक बुद्ध मूर्ती स्थापन केली होती. काही लोकांना इतिहास जर माहित असेल बाबासाहेबांच्या जीवनाचा, त्यांना लगेच लक्षात येईल. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. परंतु बौद्ध बनण्याच्या 2 वर्ष अगोदरच 1954 मध्ये 25 डिसेंबर 1954 मध्ये पुण्यातील देहूगाव आहे ना, देहूगाव, त्या देहूगाव जवळ धम्मभूमी म्हणून नावाचं एक ऐतिहासिक स्थळ आहे. धम्मभूमी, देहू रोड, पुणे या ठिकाणी दिनांक 25 डिसेंबर 1954 बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तथागतांच्या मूर्तीची स्थापना केली. तुमच्यापैकी कोण कोण गेले बरं धम्मभूमीला? हात वर करा. तुम्ही गेले का? तुम्ही ती मूर्ती बघितली का? 1954 मध्ये जी मूर्ती बाबासाहेबांनी स्थापन केली, बघितली? हा इतिहास आहे बघा. म्हणजे जेव्हा बाबासाहेब बौद्ध नव्हते, कारण बाबासाहेब तर 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध झाले, त्याच्याही 2 वर्ष अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुण्याजवळील देहू रोड या ठिकाणी त्या धम्मभूमीला तथागतांच्या मूर्तीची स्थापना केली. असेच आपले काही लोक जमले. आपण त्याला काय म्हणतो? ठिय्या म्हणतो ना, ठिय्या, की जिथे लोक बसतात, संध्याकाळी गप्पा गोष्टी करतात, असं ते ठिकाण. आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांनी एक छोटंसं देऊळ निर्माण केलं, छोटंसं देऊळ. आणि त्या देवळामध्ये आपण देवाची मूर्ती स्थापन करायची म्हणून त्यांना असं वाटलं की अरे बाबासाहेब आंबेडकर आता पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये थांबलेले आहेत त्यांच्या पत्नीसोबत, सवितांसोबत, तर चला आपण बाबासाहेबांना बोलवू आणि बाबासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी जे कोणता देव असेल त्यांचा, जुने देव नाही का ते सगळे जुने देव, इथे आपण देवाची स्थापना करू या देवळामध्ये. तर आपली काही मंडळी बाबासाहेबांना भेटायला रेस्ट हाऊसला गेली पुण्याच्या. आणि रेस्ट हाऊसला जाऊन बाबासाहेबांना भेटतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, आम्ही असंच आमच्या बसण्या उचण्याच्या ठिकाणी एक छोटंसं देऊळ निर्माण केलेलं आहे आणि त्या देवळामध्ये आम्हाला देवाची स्थापना करायची आहे, देवमूर्तीची स्थापना करायची आहे. तर आपल्या हस्ते त्या देवमूर्तीची स्थापना व्हावी अशी आमची इच्छा आहे. बाबासाहेब नुकतेच काही दिवसांपूर्वीच रंगूनची जी जागतिक धम्म परिषद झाली होती, त्या परिषदेहून नुकतेच मुंबईला परतलेले होते. आणि त्या जागतिक परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पांढऱ्या रंगाची संगम रवर दगडामध्ये बनवलेली अतिशय सुंदर अशी बुद्ध मूर्ती भेट देण्यात आली होती. त्या रंगूनच्या परिषदेमध्ये बाबासाहेब तडकन उठतात, आतमध्ये जातात, ते बुद्ध रूप घेऊन येतात आणि आपल्याच लोकांना म्हणतात, हे घ्या,
दुसऱ्या कोणत्या देवाची स्थापना करू नका, हा देव घ्या. बाबासाहेब म्हणतात दुसरा देव स्थापन करू नका, हा देव घ्या. हे बुद्ध आहेत, हे आपले देव आहेत, जे आपलंच नाही समग्र मानव जातीचं कल्याण करणारे आहेत. या मूर्तीची स्थापना करा. लोक तर नवीन होते, लोकांना त्यावेळेस तरी बुद्ध माहीत नव्हता, धम्म आणि संघ माहीत नव्हता. त्या लोकांनी न कळत किंवा अज्ञानामध्ये अडाणपणामध्ये बुद्ध मूर्ती घेतली आणि त्या देवळामध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना झाली. बघा तो फोटो आजही गुगलवर तुम्हाला पाहायला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या समवेत सविताताई त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 त्या पुण्याजवळील देहू रोड या ठिकाणी त्या धम्मभूमीमध्ये तिथे बुद्ध मूर्तीची स्थापना केली. आणि त्या बुद्ध मूर्तीच्या स्थापनेनंतर बाबासाहेबांनी अतिशय प्रेरणादायी भाषण केलं. त्या भाषणाचा एक कोट मी या ठिकाणी लिहिलेला आहे. भाषण तर खूप मोठं आहे ते, पण त्या भाषणामधला एक बाबासाहेबांचा विचार, एक बाबासाहेबांचा कोट जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात, त्या बुद्ध मूर्ती स्थापनेच्या वेळेस बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो, आजचा दिन इतिहासात नोंदवला जाईल. आजचा दिन इतिहासात नोंदवला जाईल, कारण 1200 वर्षानंतर बुद्ध मूर्ती स्थापनेचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण स्वतःची धन्यता मानली पाहिजे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. काय म्हणतात बाबासाहेब की 1200 वर्षानंतर, घटना कधीची आहे? 1954. बाबासाहेबांचं वचन आहे की 1200 वर्षानंतर या भारतामध्ये बुद्ध मूर्ती स्थापन करण्याचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी धन्यता मानली पाहिजे. 1200 वर्षांचा इतिहास आहे बघा या बुद्ध मूर्ती स्थापनेच्या मागे. कारण 1200 वर्षांपूर्वी पहिल्यांदा याच भारतामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केली होती. बुद्ध मूर्ती तयार करण्यात आली होती आणि हुयानस्तंगच्या उपस्थितीत त्या बुद्ध मूर्तीची पूजा झाली होती. त्यानंतर प्रतिक्रांती झाली. बुद्ध धम्म हळूहळू असं नामशेष होत गेला. या भारतातून बुद्ध धम्म संपला, नष्ट झाला. आणि 1200 वर्षानंतर ज्या भारतामध्ये बुद्ध जन्मास आले, ज्या भारतात बौद्ध धम्माची स्थापना झाली, अहो त्याच भारतातून बुद्ध हरवला, त्याच भारतात बौद्ध धम्म संपला. तर विचार करा, बुद्ध माहित नाही कोणाला, धम्म माहित नाही, संघ माहित नाही. जे लोक बुद्ध धम्म संघाला ओळखत नव्हते, अशा लोकांमध्ये 1200 वर्षानंतर बाबासाहेबांनी हा बहुमान आपल्या सर्वांना प्राप्त करून दिलेला आहे. हे आपल्या सर्वांची मोठी धन्यता आहे. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे, हे साधं सोपं नाही आहे. हे आज आपल्या गावात या विहारामध्ये जी आपण बुद्ध मूर्ती स्थापन केली, हे साधी गोष्ट नाही आहे. हे जागतिक लेवलची गोष्ट आहे, जागतिक लेवलची, की हा बहुमान आपल्या सर्वांना प्राप्त झाला. एवढा मोठा ज्ञानाचा राजा, एवढा मोठा प्रज्ञा सूर्य या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करतो, बौद्ध धम्माचा पुनर्जीवक ठरतो, आपल्या सर्वांना बौद्ध बनवतो. ही आपली धन्यता आहे. हे सहज आणि साधं सोपं नका समजू याला. हे खूप मोठं पुण्य आहे बघा, खूप मोठं पुण्य आहे. बुद्ध मूर्ती स्थापन तर केली, केवळ एवढीच धन्यता नाही आपली, केवळ एवढीच नाहीये. मी नेहमी सांगतो की आपल्या इतके धन्यवान लोक या पृथ्वीवर कोणीच नाही. आपल्या इतके श्रीमंत लोक या पृथ्वीवर कोणीच नाहीये. जी श्रीमंती आपल्याला प्राप्त झाली, जी धन्यता आपल्याला प्राप्त झाली, ही श्रीमंती, ही धन्यता, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नौकर चाकर, कपडा लत्ता, शेती बाडी, असे हजारो जरी असतील ना, त्याच्यापेक्षा पण मोठी श्रीमंती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे. एक पहिलं पुण्य आपलं आहे, पहिली धन्यता. एक तर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, बरोबर आहे. आपण सर्व मनुष्य म्हणून जीवन जगतो ना,
एक आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळाला. जर कुत्रे, मांजर, गाई, ढोरक या प्राण्यांच्या कुळात जर जन्म झाला असता तर हे सगळं आपल्याला प्राप्त झालं असतं का? केवळ मनुष्याचा जन्म महान म्हटलेला आहे, कारण हा मनुष्य जन्म इतका श्रेष्ठ आहे की या मनुष्य जन्मामध्ये आपण ध्यान करू शकतो, या मनुष्य जन्मामध्ये आपण शीलपालन करू शकतो, या मनुष्य जन्मामध्ये आपण दान पुण्य करू शकतो, या मनुष्य जन्मामध्ये आपण सुखी जीवन जगू शकतो. किती मोठा अनमोल जन्म आहे हा. एवढी धन्यता आपल्याला मिळाली. एक तर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, ही आपली धन्यता आहे. दुसरं, आपण मनुष्य म्हणून तर जन्म घेतला, पण या भारत भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. या भारत भूमीमध्ये जन्म झाला. अहो, ज्या भारताला जगातील लोक बुद्ध भूमी म्हणून असं हात जोडतात, बुद्ध भूमी म्हणून असं नतमस्तक होतात, या भारतात आल्यानंतर या बुद्ध भूमीची माती अशी माथ्याला लावतात, इथली माती घेऊन जातात, अशा या बुद्ध भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. ही आपली दुसरी धन्यता आहे. साधं नाही आहे, सोपं नाही आहे हे, लय मोठी धन्यता आपली. आपली श्रीमंतीच फार वेगळी आहे. एक तर मनुष्य म्हणून जन्म झाला, बरोबर आहे. दुसरं, या भारतामध्ये या बुद्ध भूमीमध्ये आपला जन्म झाला, जिथे बुद्धांचा जन्म झाला, अशा बुद्ध भूमीमध्ये आपण जन्म घेतला. आणखी तिसरी धन्यता आहे की आपला जर एकतर मनुष्य जन्म प्राप्त झाला, या भारतात जन्म झाला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे. ही सर्वात मोठी धन्यता आहे, सर्वात मोठी धन्यता आहे. बाबासाहेबांच्या समाजात जन्म झाला. आपल्या बाबासाहेबांचा डीएनए आपल्यामध्ये आहे की नाही? आहे ना. डीएनए समजत नाही तुम्हाला? रक्तामध्ये जे असतात ना घटक, त्याला डीएनए म्हणतात. बाबासाहेबांचा डीएनए आपल्यामध्ये आहे. आजही तुमचे डीएनए चेक करायचं, तुमच्या प्रत्येक डीएनए मध्ये, विचारांमध्ये फक्त बाबासाहेब असतील. केवढी मोठी धन्यता आहे आपल्याला. म्हणजे बाबासाहेबांच्या समाजात आपला जन्म झाला की ज्या बाबासाहेबांनी या भारताचं संविधान लिहिलं, त्या संविधानावर या भारताचा सगळा राज्य कारभार चालतो, प्रशासन चालतो, शासन चालते. त्या संविधानाचा शिल्पकार महाविद्वान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातले आपण घटक आहोत. त्या बाबासाहेबांचा डीएनए आपल्यामध्ये आहे. ही आपली धन्यता नाही काय? ही आपली श्रीमंती नाही काय? ही श्रीमंती फक्त आपल्याला प्राप्त झाली बौद्धांनो. ही श्रीमंती फक्त आपल्याला प्राप्त झाली. आणखीन सांगतो, आणखीन काय धन्यता आहे. एक तर मनुष्य म्हणून जन्म झाला. दुसरं, मनुष्य म्हणून जन्म झाला तर झाला, पण या भारतात, या बुद्ध भूमीमध्ये जन्म झाला. आणखीन काय? बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्म झाला. आणखीन एक धन्यता, आपण या भारतामध्ये स्वाभिमानाने बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. ही आपली धन्यता आहे, बौद्ध म्हणून. हे सहज सोपं नाही आहे बांधवांनो. या भारतात आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत, ही आपली श्रीमंती आहे, हा आपला स्वाभिमान आहे. म्हणून आपल्याला आपल्या या सत्वाचं, म्हणजे माझं हे जे जीवन आहे, माझं हे जे मनुष्य जन्म आहे, या मनुष्य जन्मावर तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. या मनुष्य जीवनाचा, माझ्या जीवनाचा तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. आणि स्वाभिमानानं तुम्ही नमो बुद्धाय आणि जय भीम म्हणायला पाहिजे. ही लाचारी सोडली पाहिजे. आपण ज्या जुन्या लाचारी होत्या ते सोडलं पाहिजे आणि स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे. काय दिलं बाबासाहेबांनी आपल्याला? लोक म्हणतात ना, बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान दिलं, बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी हे दिलं, बाबासाहेबांनी ते दिलं. एका शब्दात तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं. एका शब्दात सांगतो, बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन झिजलं ती एक गोष्ट आपल्या सर्वांना देण्यासाठी, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे. स्वाभिमान, स्व अभिमान, स्वतःचा अभिमान आहे मला. आता कोणती लाचारी नाहीये, कोणता कमीपणा नाहीये, मला स्वतःचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. की या भारतात जन्म झाला, मला याचा स्व अभिमान आहे, स्वतःचा अभिमान आहे. या बुद्ध भूमीत मी जन्म घेतला, याचा स्वाभिमान आहे. मी बाबासाहेबांच्या समाजात जन्म घेतला, याचा मला स्व अभिमान, स्वाभिमान आहे. आणि मी बौद्ध म्हणून जीवन जगत आहो. 67 वर्ष झाले मी बौद्ध म्हणून जीवन जगत आहो, याचा मला स्व अभिमान, स्वाभिमान आहे. आणि मला सांगा हो, एखाद्या माणसाला सुखपूर्वक जगण्यासाठी दुसरं काय पाहिजे?
काय पाहिजे? 1956च्या अगोदरची लाचारी गेली, संपली. 1956च्या अगोदर जे जे काही होतं, जुन्या रूढी परंपरा जाती जे जे काही होतं ते सगळं आपण सोडलं. आणि आज 67 वर्ष झाली आपल्याला बौद्ध म्हणून स्वाभिमानाने आपण सर्व जीवन जगत आहोत. ही आपली श्रीमंती आहे. आता मला सांगा, आपल्यासारखे श्रीमंत दुसरं कोणी आहे का? आहे कोणी दुसरं कोणी आपल्यासारखं श्रीमंत? ही श्रीमंती फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब प्रणित आंबेडकर प्रणित बौद्धांनाच प्राप्त झालेली आहे. या श्रीमंतीला कोणी तोड नाही, या श्रीमंतीला कोणाची जोड नाही. एवढे मोठे तुम्ही श्रीमंत लोक ऐक नाही, तुम्ही स्वतःला गरीब समजू नका. तुम्ही लई श्रीमंत आहात, तुम्ही लई श्रीमंत आहात. तुमच्यासारखे श्रीमंत कोणीच नाही. आणि तुमच्यासारखे स्वाभिमानी सुद्धा या भारतामध्ये आणि या जगतामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून स्वतःला बौद्ध म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर तुम्हाला बाबासाहेबांच्या त्या संघर्षाची जाण असली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाची जाण असली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे. फक्त बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध म्हणून सोडलं नाही हो. बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध म्हणून जीवन जगा असं बोलून बाबासाहेब निघून गेले नाही. बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती सर्वात मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर विश्वासानं, गॅरंटेड विश्वासानं सांगतात आपल्या सर्व समाज बांधवांना, बाबासाहेबांचं ते वचन नेहमी स्मरणामध्ये ठेवा. बाबासाहेबांचं वचन आहे. बाबासाहेब म्हणाले, जर मला आणखीन जास्त आयुष्य लाभलं तर हा संपूर्ण भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचं वचन होतं. तुम्ही याला दुर्भाग्य म्हणा, भाग्य मानत नाही. निसर्ग आहे, निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही. 14 ऑक्टोबरला बाबासाहेब बौद्ध झाले, पण नंतर फक्त 50 दिवसच बाबासाहेब जगले. आणि 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. तर विचार करा, फक्त 50 दिवसांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि 50व्या दिवशी बाबासाहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. आपल्या सर्वांना बुद्ध माहित नाही, धम्म माहित नाही, संघ माहित नाही. पण बाबासाहेबांनी तर जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे की बौद्ध धम्माचा प्रचार करणे ही सर्वात मोठी मानव सेवा आहे. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेले आहे. मानव सेवा, बौद्ध धम्माचा प्रचार करणे ही सर्वात मोठी मानव सेवा आहे. पण बाबासाहेबांना तेवढं आयुष्य मिळालं नाही त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी. पण जाता जाता बाबासाहेबांनी आपल्यावरती जबाबदारी देऊन गेलेली आहे, बौद्ध धम्माचा प्रचार करायचा आहे. कारण आजही भारतभूमी बौद्ध धम्माच्या दृष्टीने शून्यवत आहे. जरी आपल्याला महाराष्ट्रातलं वातावरण थोडं वाटत असेल धार्मिक आहे, पण याच्या बाहेर भारताची जी भूमी आहे आजही बौद्ध धम्माच्या बाबतीमध्ये शून्यवत आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे, विचार करा, या पृथ्वीवर जे जे कोणी धर्मगुरू आहेत, जे जे कोणी धर्म अनुयायी आहेत, त्यांच्यावर एवढी जबाबदारी नसेल, त्यापेक्षा हजारो पटीनं जास्त जबाबदारी आपल्या लोकांवरती आहे. बांधवांनो, धर्मगुरू म्हणजे आमच्यावर, तुमच्यावर सुद्धा सर्वात मोठी जबाबदारी आहे. एवढी मोठी जबाबदारी इतर कोणावर नाही आहे. बौद्ध धम्माचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे. विचार करा, एक जस्ट विचार करा की एक आई आहे जिने आपल्या बाळाला जन्म दिला, नुकताच आपल्या बाळाला जन्म दिला, आणि बाळाला जन्म दिल्यानंतर बरोबर 50व्या दिवशी बिचारी ती आई मृत्यूला प्राप्त होते. ती आई आपल्या बाळाला जन्म देऊन त्या 50 दिवसाच्या बाळाला सोडून बिचारी ती आई निघून जाते, मृत्यूला प्राप्त होते. विचार करा, त्या 50 दिवसांच्या बाळाचं काय आयुष्य असेल? कोण त्याचं पालन पोषण करेल त्या 50 दिवसांच्या बाळाचं? त्याला दूध कोण पाजेल त्या 50 दिवसाच्या बाळाला? त्याचं पालन पोषण कोण करेल? त्या 50 दिवसांच्या बाळाचं कसं होईल? अगदी त्याचप्रमाणे आपल्या लोकांची अवस्था होते.
आपल्या सर्वांना जन्म दिला बाबासाहेबांनी बौद्ध म्हणून, आपल्या सर्वांना बौद्ध म्हणून बाबासाहेबांनी जन्म दिला आणि 50व्या दिवशी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. अगदी त्या 50 दिवसाच्या बाळासारखी त्यावेळेस आपली अवस्था झाली होती. आज आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. म्हणून बाबासाहेबाचं एक वचन तुमच्या ध्यानीमनीत सदैव ठेवा. बाबासाहेबाचं एक वचन कोणतं? बौद्ध धम्माचा प्रचार करणे ही सर्वात मोठी मानव सेवा आहे. हे बाबासाहेबाचं वचन नेहमी लक्षात ठेवा. हे सर्वात मोठी मानव सेवा आहे. आज आपण पाहतो की लोक मानवाची सेवा करतात, समाजाची सेवा करतात. कशी करतात सेवा? आज आपण पाहतो की जे भुकेलेले लोक आहेत त्या भुकेल्या लोकांना अन्न देतात, ही समाजसेवा आहे म्हणतात. जे लोक तहानलेले आहेत त्यांना पाणी देतात, ही समाजसेवा आहे म्हणतात. ज्यांना परिधान करायला कपडे नाही आहेत अशा लोकांना कपडे देतात, ही समाजसेवा आहे म्हणतात. ज्यांना राहायला घर नाही आहे त्यांना घर देतात राहायला, ही समाजसेवा आहे म्हणतात. काही वेळेस थंडीमध्ये ब्लँकेट देतात, ब्लँकेट वाटप करतात, बरोबर आहे, ही सगळी समाजसेवा आहे म्हणतात. बघा, एखाद्याला जेव्हा तुम्ही अन्न देता ना ते अन्न 12 तासांपेक्षा जास्त राहत नाही. राहते का? एखाद्याला जेव्हा तुम्ही कपडे देता, कपडे, ते कपडे सुद्धा किती दिवस राहतील? 1 वर्ष राहील, 2 वर्ष राहील, नंतर फाटतात, जीर्ण होतात. एखाद्याला तुम्ही घर द्या राहायला, ते घर सुद्धा किती वर्ष राहील? 50 वर्ष, 100 वर्ष राहील. परमनंट राहत नाही कोणतीच गोष्ट. तुम्ही एखाद्याला काही जरी वस्तू दिली, कोणतीच वस्तू ही परमनंट राहत नाही. बाबासाहेबांनी त्यांची मानव सेवा करायला सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांना अशी गोष्ट द्या की ज्या गोष्टीला स्वीकार केल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवनच सुखी होऊन जाईल. त्यांना बुद्धाचा धम्म द्या, त्यांना बुद्धाचा धम्म द्या. कारण अन्न, वस्त्र, निवारा आज आहे, उद्या नष्ट होतील. अन्न, वस्त्र, निवारा या मानव सेवेने, या समाजसेवेने केवळ तात्पुरतं सुख मिळेल. पण जर एखादा व्यक्ती बुद्धाचा धम्म स्वीकार करतो तर त्या व्यक्तीला कधीही न संपणार, कधीही न लुटणार, कधीही कमी न होणार, चिरकालपर्यंत टिकणार अशा प्रकारचं सुख त्या माणसाला मिळेल. म्हणून आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला बुद्धाचा धम्म घेऊन जायचा आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी तर त्या लोकांना धन्य समजतो, नक्कीच त्या लोकांचं अभिनंदन करतो की ज्या लोकांनी आजचा हा कार्यक्रम खरंच घडवून आणला. सोपं नाही आहे बांधवांनो, हे अशा या कार्यक्रमांचं नियोजन करणं खरंच सांगतो सोपं नाही आहे. लोक अपमान करतात, लोक 2 गोष्टी ऐकवतात, लोक 100 रुपये देतात, 10 रुपये देतात आणि हजाराच्या गोष्टी करतात. समोर कोणी येत नाही समाजकार्य करायला, समोर कोणी येत नाही धम्म कार्य करायला. खरंच आहे, मी त्यांचं वैयक्तिक नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी आजचा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला ना, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा त्या लोकांसाठी. हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला असेल, खरंच सांगतोय साधं सोपं नाही आहे. आपण बाबासाहेबांच्या या वचनांची जाण ठेवायला पाहिजे की आज 67 वर्ष झाली आपल्या सर्वांना बौद्ध म्हणून, आणि बौद्ध म्हणून जीवन जगत असताना, सुखाने जीवन जगत असताना बांधवांनो, धम्म कार्य करण्यासाठी कधीही मागे सरू नका. धम्म कार्य करण्यासाठी कधीच मागे सरू नका. जे जे कोणी आहे त्या सर्वांनी ही गाठ बांधा. आज आपल्या या गावामध्ये सुंदर हे बुद्ध विहार आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने, भिक्खू संघाच्या साक्षीने या ठिकाणी या बुद्ध मूर्तीची स्थापना आपण केलेली आहे. तर आपली जबाबदारी संपली का? आज हा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग आपली जबाबदारी संपली का? नाही, आपली जबाबदारी संपली नाही बांधवांनो. आपली जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, आणखीन जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीची नेहमी जाणीव ठेवा. आता हे विहार आहे, ही बुद्ध मूर्ती आहे. आता आपल्याला हा नियम करावा लागेल की ज्या प्रेरणेने आपण हा संपूर्ण धम्म कार्य या ठिकाणी संपन्न केलं, याला जर आणखीन वाढवायचं असेल तर नित्य नियमाने बुद्ध विहारात येत चला. नित्य नियमाने. जर दररोज तुम्हाला बुद्ध विहारामध्ये येता येत नसेल तर किमान एक दिवस, सुट्टीचा एक दिवस असतो, रविवारचा दिवस, तर किमान रविवारी सुट्टीच्या एका दिवशी का होईना सर्व लोकांनी बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे.
महिन्यातून किमान एक दिवस, कोणता? पौर्णिमेचा दिवस. किमान पौर्णिमेला सुद्धा आपण सर्वांनी परिवारासह विहारात आलं पाहिजे. आपण सर्वांनी परिवारासह विहारामध्ये यावं, शील ग्रहण करावं, विहाराची काळजी घ्यावी आणि धार्मिक कार्य संपन्न करावे, सामाजिक कार्य संपन्न करावे, वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक कार्य संपन्न करावे. या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या आहेत, जेणेकरून आपल्याकडून बुद्ध धम्माचा प्रचार हा शेवटच्या लोकांपर्यंत होईल. म्हणून स्वतःपासून सुरुवात करा. धम्माचा प्रचार करण्याची सुरुवात स्वतःपासून करा. जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं होतं बघा. बाबासाहेबांच्या जीवनातील एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर माझं प्रवचन या ठिकाणी समाप्त करतो. बाबासाहेबांच्या जीवनातील एक खूप प्रेरणादायी उदाहरण आहे. 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना रंगून या देशामध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचं निमंत्रण मिळालं होतं. कधी? 1954 मध्ये. बाबासाहेब तर 56ला बौद्ध झाले, पण 2 वर्ष अगोदरच 1954ला बाबासाहेब आंबेडकर रंगून या देशामध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांना स्टेजवरती बसवलं येतं आणि नंतर त्या मंडपामध्ये, त्या सभेमध्ये बसलेले जे जागतिक बौद्ध लोक असतात ते पाहतात की अरे, आम्ही तर बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध विद्वान लोक आहोत, आम्हाला या ठिकाणी तुम्ही खाली बसवलं आणि भारतामधून आलेला हा हिंदू धर्माचा डॉक्टर B.R. आंबेडकर यांना तुम्ही स्टेजवरती बसवलं. हा आमचा अपमान नव्हे काय? आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आमचा तुम्ही सन्मान करायला पाहिजे, तर हा आमचा अपमान नाही काय? तर तिथल्या आयोजकांना सुद्धा ही गोष्ट समजली आणि बाबासाहेबांना सुद्धा समजलं की अरे, मी हिंदू म्हणून भारतातून आलेलो आहे आणि मी स्टेजवरती बसलेलो आहे, या बौद्ध लोकांना अपमान वाटत आहे. बाबासाहेबांचं नाव पुकारण्यात येतं. बाबासाहेब त्या माईक समोर उभे ठाकतात आणि उभे झाल्याबरोबर त्या भाषणामध्ये बाबासाहेब अगदी पहिली खंत हेच मानतात. बाबासाहेब म्हणतात की या ठिकाणी उपस्थित बौद्ध जन हो, या ठिकाणी उपस्थित बौद्ध जन हो, मला माहिती आहे की मी बौद्ध नाही. काय म्हणतात बाबासाहेब? मला माहिती आहे की मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी सन्मान दिला, याकरिता मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. अगोदर ऋण व्यक्त करतात बाबासाहेब आणि त्यानंतर बाबासाहेब भाषणाला सुरुवात करतात. बाबासाहेब म्हणतात की बौद्ध जन हो, मला माहित आहे की मी बौद्ध नाहीये, पण तरी सुद्धा भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन व्हावं याकरिता मी कार्य केलेलं आहे. आणि नंतर बाबासाहेब एक एक मुद्दा त्या भाषणामध्ये सांगतात. काय म्हणतात बाबासाहेब? बौद्ध जन हो, बौद्ध जन हो, भारतातील लोक मला संविधानाचा शिल्पकार समजतात, कारण मी भारताचं संविधान लिहिलं. भारतातील लोक मला संविधानाचा शिल्पकार समजतात आणि बौद्ध जन हो, भारताचं जे संविधान आहे हे संविधान मी केवळ आणि केवळ भगवान बुद्धांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीवरती लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर एक एक मुद्दा सांगत आहेत की मी बौद्ध नसताना सुद्धा भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्यासाठी मी काय काय काम केलेलं आहे. अनेक एक मुद्दा सांगतात. बौद्ध जन हो, बौद्ध जन हो, ज्या 4 सिंहाच्या अशोक स्तंभाला तुम्ही बौद्ध धम्माचं चिन्ह समजते ना? अशोक स्तंभ माहिती आहे तुम्हाला? आपल्या नोटेवरती आहे बरोबर, 4 सिंहाचा अशोक स्तंभ. बाबासाहेब म्हणतात त्या भाषणामध्ये की बौद्ध जन हो, तुम्ही ज्या 4 सिंहाच्या अशोक स्तंभाला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, मी कायद्याच्या जोरावर त्याच बौद्ध धम्माच्या अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. बाबासाहेब एक एक मुद्दा सांगत आहेत बघा त्या परिषदेमध्ये. पुन्हा बाबासाहेब म्हणतात की बौद्ध जन हो,
तुम्ही ज्या 24 आऱ्यांच्या अशोक चक्राला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, बघितलं ना 24 आऱ्यांचं अशोक चक्र माहित आहे? बाबासाहेब म्हणतात की बौद्ध जन हो, ज्या 24 आऱ्यांच्या अशोक चक्राला तुम्ही बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, मी कायद्याच्या जोरावर त्याच बौद्ध धम्माच्या 24 आऱ्याच्या अशोक चक्राला भारताच्या तिरंग्यामध्ये प्रतिष्ठापित केलेला आहे. अगोदर त्या ठिकाणी गांधीजीचा चरखा होता, पण मी कायद्याच्या जोरावर त्या तिरंग्यामध्ये बौद्ध धम्माचं अशोक चक्र प्रतिष्ठापित केलेलं आहे. एक एक मुद्दा बाबासाहेब त्या भाषणामध्ये सांगत आहेत. बघा, बाबासाहेबांनी सगळं करून ठेवलेलं आहे. माहित आहे, ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये भारताचा राष्ट्रपती भवन आहे, त्या राष्ट्रपती भवनामध्ये भारताचा राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतो त्या चेअरला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया असं म्हणतात. आणि बघा बाबासाहेबांनी काय काय करून ठेवलं हो. जिथे राष्ट्रपती बसतो त्या राष्ट्रपतीच्या चेअरवरती बाबासाहेबांनी अशोक चक्र करून ठेवलेलं आहे 24 आऱ्यांचं. त्या राष्ट्रपतीच्या अगदी मागच्या बाजूला 24 आऱ्यांचं अशोक चक्र बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्याच अशोक चक्राच्या वरच्या बाजूला अर्ध गोलाकृती आकारामध्ये लिहिलेलं आहे धम्मचक्र पवत्तनाय. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं धम्मचक्र पवत्तनाय. काय आहे धम्मचक्र पवत्तन? अरे भगवान बुद्धांनी हे सारनाथ मध्ये केलं ते धम्मचक्र पवत्तन आहे. बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं की या चेअरवरती बसणारा जो राजा आहे, अध्यक्ष आहे, राष्ट्रपती आहे, त्याला काय करायचं आहे भारतामध्ये? त्याला धम्मचक्र परिवर्तन करायचं आहे. या भारतामध्ये त्याच राष्ट्रपती भवनामध्ये एक दरबार हॉल आहे की जिथे भारताचे राष्ट्रपती, भारताचे प्रधानमंत्री, विदेशी डेलिगेट्स ज्या हॉलमध्ये, त्या दरबार हॉलमध्ये बसतात, शेक हँड करतात, चर्चा करतात. त्या दरबार हॉलला माहिती आहे कोणाचं नाव आहे? अशोकाचं नाव आहे, सम्राट अशोकाचं. बाबासाहेबांनी करून ठेवले बघा, सम्राट अशोकाचं नाव अशोका दरबार हॉल. ज्या दरबार हॉलमध्ये आमचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, विदेशी पाहुणे त्या ठिकाणी भेटतात. आणि माहित आहे त्याच अशोका दरबार हॉलमध्ये, या अशोका दरबार हॉलमध्ये केवळ आणि केवळ एकच मूर्ती ठेवलेली आहे आणि ती मूर्ती म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांची बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे त्या अशोका दरबार हॉलमध्ये. त्या बुद्ध मूर्तीच्या पुढेच आमचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, विदेशी डेलिगेट्स त्या ठिकाणी बसतात, चर्चा करतात. बघा, बुद्ध मूर्तीला साक्ष ठेवून हे सगळं बाबासाहेबांनी करून ठेवलं हो, सगळं करून ठेवलं. आज बघा एखाद्या गाडीवर 24 आऱ्यांचं अशोक चक्र असेल, आपण काय म्हणतो? ही बौद्धाची गाडी आहे बाई, म्हणतो की नाही? असं आपण म्हणतो ना. एखाद्या घरावर जर अशोक चक्र असेल तर आपण काय म्हणतो ना? डोळे झाकपणे सांगतो हे बौद्धाचंच घर आहे, म्हणतो की नाही? असं म्हणतो ना. असं अरे भारताच्या तिरंग्यावरच अशोक चक्र आहे ना, तर भारत कुणाचा झाला? अरे भारत बुद्धाचा झाला. बाबासाहेबांनी भारत झाला, बुद्धाचा भारत करून ठेवलं. हे सगळं बाबासाहेबांनी केलं बघा. आणि हे सगळे मुद्दे सांगत शेवटी बाबासाहेब आंबेडकर सर ते शेवटी म्हणतात, हे सगळं बाबासाहेबांनी मुद्दे सांगितले की मी बौद्ध नसतानाही भारताला बुद्धमय बनवण्यासाठी मी काय काय कार्य केलेलं आहे, हे सगळं एक एक मुद्दा बाबासाहेब त्या भाषणामध्ये सांगतात. आणि त्या ठिकाणी सर ते शेवटी एकच प्रश्न विचारतात की सांगा बौद्ध जन हो, सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? त्या सभागृहामध्ये अशीच नीरव शांतता पसरली. जे लोक स्वतःला बौद्ध समजायचे, जे लोक स्वतःला बौद्ध विद्वान समजायचे, त्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्या लोकांनी विचार केला की अरे आम्ही तर फक्त दीक्षा घेऊन बौद्ध झालो, पुस्तक वाचून स्वतःला विद्वान समजतो, पण हा जो व्यक्ती आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, हा व्यक्ती बौद्ध नसताना सुद्धा या माणसाने भारताला बुद्धमय करण्यासाठी काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट आहे. ही इज द रियल बुद्धिस्ट.
सगळे लोक उठतात आणि टाळ्या वाजवून बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करतात. बघा, बाबासाहेबांचा जयघोष करतात. आपल्या सर्वांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे. याच रंगूनच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना ती बुद्धांची मूर्ती गिफ्ट मिळाली होती, की जी बुद्ध मूर्ती आजही त्या पुण्याजवळील देहू रोडच्या धम्मभूमीच्या बुद्ध विहारामध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेली आहे. बाबासाहेबांनी या संदेश देऊन गेले. बघा, आपल्याला खऱ्या अर्थाने आचरणशील बौद्ध व्हायचं आहे. दीक्षा घेऊन तर आपण बौद्ध झालोच, परंतु आपल्याला प्रत्यक्षात आचरणशील बौद्ध व्हायचा आहे. हा बाबासाहेबांचा सर्वात मूल मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि आज या 67 वर्षानंतर सुद्धा आपण आपल्या स्वतःवर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. प्रत्येकाने समाजकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येकाने धम्म कार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बिलकुल नाही म्हणू नये की हे कार्य मला जमणार नाही. संघटितपणे एक विचाराने जे लोक धम्म कार्य करत आहेत ना, त्यांना सपोर्ट करा. कारण बांधवांनो, केवळ धम्माचं कामच असं आहे की जिथे भेदभाव नाही आहे. राजकारणामध्ये भेदभाव असेल, एखाद्या वेळेस समाज कार्यामध्ये पण भेदभाव होईल, परंतु धम्म कार्य असं आहे की तिथे कोणता भेदभाव नाही आहे. धम्म कार्य असं आहे की जिथे कोणती असमानता नाही आहे. धम्म कार्य असं आहे की जे कोण्या एकट्याचं काम नाही आहे. धम्म कार्य आपल्या सर्वांचं आहे. धम्म कार्य आमचं तुमचं आपल्या सर्वांचं आहे. आणि हीच जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या शिरोवरती दिलेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या या जबाबदारीचं भान ठेवा. बाबासाहेबांनी दिलेल्या त्या जबाबदारीची जाणीव ठेवा. प्रत्येकाने आपापल्या परीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जे लोक खरंच धम्म कार्य करत आहेत ते खरंच अभिनंदनास पात्र आहेत, धन्यवादास पात्र आहेत. मी पुनश्च एकदा ज्या लोकांनी पुढाकार घेतला या बुद्ध मूर्तीला गावामध्ये आणण्यासाठी, ज्या लोकांनी तनमन धनाने कार्य केलं, हे विहार निर्माण केलं, बुद्ध मूर्ती स्थापनेचा हा कार्यक्रम, खरंच सांगतो हे सोपं नाही आहे. खरंच ते लोक धन्यवादास पात्र आहेत की हा एवढा मोठा विशाल कार्यक्रम या ठिकाणी त्याने घडवून आणला. त्या सर्व दानदायक, दानदायिका, कार्यकर्ता मंडळी, उपासक उपासिका, संपूर्ण गावकरी मंडळी, आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. या ठिकाणी अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.